मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या मार्फत आगामी गट क ची पूर्वपरीक्षा होणार आहे। या पूर्वपरीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवून आपण पूर्वपरीक्षा कशी पास होऊ शकतो याविषयीची रणनीती आपण या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत। तुम्ही सर्वप्रथम या चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राइब करायला विसरू नका। याच प्रकारचे व्हिडिओ आपण नियोजनात्मक किंवा काही कॉन्सेप्च्युअल आणि तुमच्या परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण या चॅनलच्या मार्फत अपलोड करत असतो। तर सगळ्यात पहिल्यांदा वेळ न वाया घालवता या परीक्षेसाठी कोण विद्यार्थी बसलेले आहेत, जे विद्यार्थी नौके आहेत असा एक काही महत्त्वाचा घटक या ठिकाणी बघायला मिळतो आणि एक जुना विद्यार्थी वर्ग ज्यामध्ये 2 ते 3 वर्ष झाला अभ्यास करतायत। आता शेवटचे 2 महिने राहिलेले आहेत। 1 जून रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे। या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवायचे असतील तर आपल्याला परीक्षेची मागणी लक्षात घेणं अत्यंत गरजेचे आहे। आता याच्या अगोदर आपली गट ब ची पूर्वपरीक्षा झालेली आहे। आता काही जणांना याच्यामध्ये जर कमी मार्क्स पडले असतील तर पहिल्यांदा त्या विद्यार्थ्यांनी पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तर त्या परीक्षेचं त्यांनी ॲनालिसिस करणं अत्यंत गरजेचं आहे। जर तुम्ही ॲनालिसिस केलं नसेल तर या परीक्षेमध्ये देखील मागच्या परीक्षेसारख्याच चुका करू शकतात आणि म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी गट ब ची पूर्वपरीक्षा दिलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की ॲनालिसिस करणं। या ॲनालिसिसमध्ये महत्त्वाचे काय काय घटक बघायचे असतात तर पहिला महत्त्वाचा मुद्दा कोणत्या विषयामध्ये आपल्याला कमी गुण मिळालेले आहेत, ठीक आहे, या विषयांवरती आपण काय करू शकतोय याची चाचपणी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा ज्या काही मार्क्सवरती तुम्हाला जास्त मार्क्स पडलेले आहेत, म्हणजे जे काही तुमचे मार्क्स असतील त्याच्यामध्ये एखादा विषय असेल की त्याच्यामध्ये जास्त मार्क्स पडलेले असेल ते देखील आपण लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे। आणि दोन्हीकडे का हा प्रश्न विचारणं अत्यंत गरजेचं आहे। याचं उत्तर तुमच्या जवळ असणं अत्यंत गरजेचं आहे की मी खरंच अभ्यास केला होता म्हणून मार्क्स पडलेत का मी अभ्यास केला नव्हता, गोळी मारली आणि ती बरोबर लागली म्हणून मार्क्स पडलेले आहेत। आणि जर मार्क्स कमी पडले असतील किंवा चुकलं असेल तर का चुकण्यामागचं कारण काय हे देखील तुम्ही जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या तयारीला धार लागत नाही। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर तुम्हाला परीक्षेच्या मागणीमध्ये स्ट्रक्चर लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे की पेपरचं स्ट्रक्चर नेमकं कसं आहे। तर स्ट्रक्चर मी इथं सांगतो तुम्हाला। स्ट्रक्चर आपण बघितलं तर आपल्याला एकूण 8 घटक बघतात। या ठिकाणी पहिला महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे इतिहास आहे। या इतिहासावरती येण्याचा ओघ आहे तो 10 प्रश्नांचा आहे। दुसरा जो भाग आहे तो म्हणजे भूगोलाचा आहे आणि भूगोलाच्या बाबतीत जर प्रश्नांची संख्या बघितली ती सुद्धा 10 आहे। तिसरा जो भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि प्रोडक्टिव्ह सब्जेक्ट ज्याला मी म्हणतो तो म्हणजे पॉलिटी, ज्याच्यावरती 15 प्रश्न पडले जातात। चौथा जो भाग महत्त्वाचा आहे तो म्हणजे इकॉनॉमिक्स। या इकॉनॉमिक्सवरती किंवा अर्थशास्त्रावरती देखील 15 आहेत। पाचवा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे जनरल सायन्स, ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आहे, हायजीन असेल, याच्यावरती 15 प्रश्न विचारले जातात। 6वा घटक जो आहे तो म्हणजे चालू घडामोडींचा या ठिकाणी विचारतात आणि चालू घडामोडींच्या बाबतीत देखील 15 प्रश्न आहेत। आणि 7वा घटक आहे आणि ज्याला मी एकत्र करतो 7 आणि 8, गणित असेल, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, असा जो 7 घटकांचा एकूण भाग आहे तो 20 ला विचारला जातो। असे टोटल मिळून 100 प्रश्न या ठिकाणी आयोग तुम्हाला विचारत असतात। हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे आणि तुम्हाला हे माहीत असतंच, कारण की तुम्ही या लेवलपर्यंत अभ्यास करता म्हटल्यानंतर डिस्ट्रीब्युशन जे क्वेश्चन्स आहे तुम्हाला माहीत असतं। मात्र आता लक्षात घ्या महत्त्वाचा मुद्दा कोणता असतो तर हे जर डिस्ट्रीब्युशन असेल तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे। लक्षात घ्या भूगोल जो आहे हा प्रोडक्टिव्ह सब्जेक्ट आहे, लक्षात घ्या। त्यानंतर पॉलिटी हा आहे, हा प्रोडक्टिव्ह सब्जेक्ट आहे। त्याच पद्धतीमध्ये या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता हे प्रोडक्टिव्ह सब्जेक्ट आहेत। या ठिकाणी मी जे लाल शाईमध्ये लिहिलेले आहेत हे प्रोडक्टिव्ह सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये मॅक्सिमम मार्क्स मिळवणं अत्यंत गरजेचं असतं। प्रत्येक विषय जर काढून बघितलं तर इतिहास सांगतो आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा प्रत्येक विषयांमध्ये ठराविक टॉपिक वारंवार विचारलेले असतात, त्याच्यावरती आपण भर देणं अत्यंत गरजेचं असतं। जसं इतिहासाचा जो भाग विचारात घेतला आपण तर इतिहासाच्या बाबत या ठिकाणी तुम्हाला समाज सुधारक चांगलं करणं अत्यंत गरजेचं आहे। हा महत्त्वाचा भाग तुमच्या लक्षात येतो आणि महाराष्ट्रामध्ये बहुतांश समाजसुधारक होऊन गेलेले आहेत, त्याची इत्थंभूत माहिती तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेची आहे। भूगोलाचा भाग बघितला तर प्राकृतिक भूगोल हा अत्यंत आयोगाच्या आवडीचा विषय आहे। प्राकृतिक भूगोलामध्ये नक्की काय काय म्हणजे पहिल्यांदा महाराष्ट्राची माहिती तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे, ज्यामध्ये प्रशासकीय विभाग असतील, प्रादेशिक विभाग असतील, लोकसंख्या असेल, त्याच्यानंतर क्षेत्रफळ असेल, क्षेत्रफळाच्या अनुषंगाने टक्केवारी असेल, त्यानंतर प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळानुसार क्रम असेल, त्यानंतर त्या महाराष्ट्राच्या अनुषंगाने
अनुषंगाने जे जिल्हे आहेत ते त्या जिल्ह्यांना लागून असणारी राज्य, 2 राज्यांना लागणारी जिल्ह्यांची नावं, त्यांचे क्षेत्रफळ, ओव्हरऑल क्षेत्रफळ विचारात घेणं अत्यंत गरजेचं आहे. तालुक्यांची संख्या असेल, महानगरपालिकांची संख्या असेल, नवीन महानगरपालिका असेल, त्यानंतर जिल्हा जे काही विभाजन झालं त्यांच्या तारखा असेल, 81, 82, 90, त्यानंतर 98, 99, त्याच्यानंतर 2014, या सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्या समोर असणं अत्यंत अपेक्षित आहे. प्राकृतिक भूगोलाच्या बाबतीत विचार केला तर आपल्याला प्राकृतिक विभागा अनुषंगाने जर बघितलं तर कोकण पट्टा तुम्हाला व्यवस्थित असणं अत्यंत गरजेचं आहे. खलाटी म्हणजे काय, वलाटी म्हणजे नेमकं काय आहे, कोकणातल्या खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम जो असतो तो विचारला जातो वारंवार, नद्यांचा जो क्रम आहे तो विचारला जातो, सर्वात मोठी नदी कोणती आहे, सर्वात लहान नदी कोणती आहे, ह्या सगळ्या गोष्टी, एकूण तालुके किती असतील, एकूण जिल्हे किती असतील, या सगळ्या गोष्टी कोकणाच्या बाबत लक्षात घेणं गरजेचं आहे. घाटमाता असेल, सह्याद्रीचा पर्वत असेल, त्याच्यानंतर तुम्ही उताराला आला तर मावळ असेल, किंवा आपण त्याच पद्धतीमध्ये म्हणूयात की पठार असेल, या पठारावरची जिल्हे असेल, या सगळ्या गोष्टी तुमच्या माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. पॉलिटिक्सचा जर विचार केला तर घटनेची निर्मिती हा एक महत्वाचा टॉपिक आहे. आणि पंचायत राजमध्ये ग्रामपंचायत तुम्हाला जर विचारलं जातं जास्त प्रमाणामध्ये. सो हे जे काही मुद्दे मी इथे लिहून देतो ते तोंडपाठच पाहिजेत तुमचे, कारण की असं व्हायला नको की तिथे गेलोय आणि आपण या मुद्द्यांवरती जे काही आता मी सांगतोय ते मुद्दे तुमचे क्लिअर नाही आहेत. असं असेल तर मग तुम्ही रेसमध्ये ऑलरेडी नाही आहे. ठीक आहे. सो इकॉनॉमिकच्या बाबत जर विचार केला तर सगळ्यात अत्यंत आवडीचा टॉपिक म्हणजे सार्वजनिक वित्त, याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जातो. आणि बहुतांश लोकांना सार्वजनिक वित्त म्हणजेच नेमकं काय हेच माहीत नसतं आणि पुढे जायचा प्रयत्न करत असतात. सो पाठ करणं हा एक भाग वेगळा आला, कॉन्सेप्ट समजून घेणं हा भाग वेगळा आला. कॉन्सेप्ट कुणाला लागतात तर कॉन्सेप्टचा भाग जर विचारात घेतला तर इकॉनॉमिक्सला तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे, तर तुमचा डेटा लक्षात राहतोय. अन्यथा डेटा पाठ करून काय होणार नाही आणि तिथे जाऊन तुम्ही विसरणार आहे. सो इकॉनॉमिक्सच्या बाबत कॉन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. जनरल सायन्सच्या बाबत कॉन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. गणित बुद्धिमत्तेच्या बाबतीत जर गणित सोडवायचे असतील तर तुम्हाला तो जो काही प्रकार आहे गणिताचा तो कॉन्सेप्ट क्लिअर करणं अत्यंत गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं महत्त्वाच्या ठरतात या ठिकाणी. आता यानंतर जनरल सायन्सचा जर विचार केला आपण, इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा बँकिंगवरती काही प्रश्न पण विचारले जातात, तो एक भाग लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. काही विशिष्ट समित्या आहेत, त्या समित्यांचे अहवाल, या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात असणं अत्यंत गरजेचे आहेत. जनरल सायन्सचा विचार केला तर जास्त फोकस बायोलॉजीवरती केला जातो आणि बायोलॉजीच्या अनुषंगाने विचार केला तर क्लासिफिकेशनवरती जास्त भर दिला जातो. त्याच पद्धतीमध्ये डिसीजेस किंवा रोग जो आहे याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर चालू घडामोडींचा जर विचार केला तर चालू घडामोडींमध्ये असं काही ठरलेलं नाहीये कशावर, पण साधारणपणे क्रीडा, त्याच्यानंतर क्रीडा क्षेत्रातले पुरस्कार असतील, नवीन नोबेल असेल किंवा विशिष्ट एक्स्ट्रा माहिती असेल तर तो तुम्ही चालू घडामोडीच्या बाबतीत लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. गणित बुद्धिमत्ता चाचणी या जो काही घटक आहे या घटकाच्या बाबतीत जर विचार केला आपण तर तुलनेने याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ते गट कला अतिशय सोपे असतात आणि म्हणून इथं पैकीच्या पैकी मार्क्स पाडू शकता तुम्ही. सो या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं अत्यंत अपेक्षित आहे. सो हा स्ट्रक्चरली अभ्यास तुम्ही जर केलात तर तुमचे जे काही मार्क्स आहेत ते वाढण्याचे चान्सेस खूप वाढत जातात. लक्षात त्याच्यामुळे याच्यावरती विद्यार्थ्यांनी डोळसपणे फोकस करणं अत्यंत गरजेचं आहे. हा महत्त्वाचा मुद्दा तुमच्या जर लक्षात आला असेल तर इथून पुढचं नियोजन नेमकं कसं करायचं आहे याच्यावरती आपण चर्चा करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा मुद्दा काय आहे तो लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, इथून पुढच्या याच्यामध्ये तुमची रिव्हिजन होणं अत्यंत गरजेचं आहे. रिव्हिजन खूप महत्त्वाची आहे. रिव्हिजन करत असताना तुम्ही जे काही नोट्स काढले असतील, त्याच पद्धतीमध्ये तुम्ही जी काही पुस्तकं वाचली असतील ती पुस्तकं वारंवार वाचणं अत्यंत अपेक्षित आहे. कोणत्याही प्रकारचं नवीन मटेरियल जे आहे जे मार्केटमध्ये उपलब्ध होऊ शकतं ते वाचायचं नाही, ती वेळ निघून गेलेली आहे. जर तुम्ही जे झालंय त्याच्यावरती वारंवार रिव्हिजन देत असाल तर तुमचं प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि म्हणून जुनंच मटेरियल वारंवार वाचणं, रिव्हिजन करत असताना त्याच्यानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये चिंतन आणि मनन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. ते पेपरवरती लिहा, पेपरवरती चार्ट काढा, त्याचं मनन चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. रिव्हिजन किती होणं अत्यंत आवश्यक आहे तर 3 ते 4 रिव्हिजन इथून पुढे होणं खूप महत्त्वाचे आहे. कारण की जेवढे रिव्हिजन कमी होतील तेवढा तुमचा कॉन्फिडन्स कमी होणार आहे. जेवढा तुमच्या रिव्हिजनचा ओघ जो आहे तो वाढत जाईल तेवढा तुम्हाला कॉन्फिडन्स येत जाणार आहे. सो 3 ते 4 रिव्हिजन तुमच्या होणं अत्यंत अपेक्षित आहेतच. जर तुमच्या कमी रिव्हिजन झाला तर तुमचं कॉन्फिडन्स लूज होऊ शकतो. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर रिव्हिजन बरोबर तुम्हाला समोर घ्यायचं आहे ते म्हणजे टेस्ट सिरीज.
जेवढ्या शक्य आहे तेवढ्या टेस्ट सिरीज सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी कराव्याच लागणार. तुम्ही नसेल करणार तर इतर कोणतरी करणार आहे, त्याला पोस्ट मिळणार आहे. जर तुम्हाला खरंच सरकारी नोकरी हवी असेल, तुम्हाला पोस्ट हवी असेल तर यू शुड डू इट. तुम्हाला ते करावंच लागेल, याला पर्याय नाहीये. कॉम्पिटिशन दिवसेंदिवस वाढत आहे आणि या कॉम्पिटिशनला तुम्हाला बीट करायचं असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार, याला पर्याय नाही. तुम्ही किती तास अभ्यास करताय याच्यापेक्षा तुम्ही कसा अभ्यास करताय, ठीक आहे. इथून पुढचे राहिलेले 2 महिने अगदी झोकून द्या, सगळ्या गोष्टी सोडून द्या, फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास. हे जर करणार असेल तर रिझल्ट तुमचाच आहे. विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट सिरीज काय होतं? टेस्ट सिरीज सोडवल्यामुळे तुम्हाला 1 तास वेळ आहे. या 1 तासामध्ये तुम्हाला जी रंगीत तालीम आहे ती रंगीत तालीम करणं अत्यंत, कोणतीही स्पर्धा असू द्या, मग ती खेळाची स्पर्धा जरी असली तरी अगोदर प्रॅक्टिस केली जाते आणि त्याच सिच्युएशनमध्ये प्रॅक्टिस केल्याचा फायदा तुम्हाला ऑन द स्पॉट होऊ शकतो. आणि म्हणून जर तुम्ही 1 तासाचं नियोजन करत असाल तर 11 ते 12 ही वेळ तुम्हाला पॉसिबल असेल, नसेल तर नको. पण जर असेल तर 11 ते 12 या वेळेतच तुम्ही 100 प्रश्नांची प्रॅक्टिस करणं अत्यंत गरजेची आहे. काय होतं, बहुतांश विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय होतो, 1 तास वेळ असतो आणि प्रॅक्टिस करत नाहीत आणि ऐन वेळेत ज्या दिवशी पेपरला जातात त्या दिवशी पेपर सोडवायला सुरुवात करतात, वेगवेगळ्या सिली मिस्टेक होण्याचे चान्सेस वाढतात. दुसरी गोष्ट, तुम्हाला 1 तास झाल्यानंतर कळतं की आपण 70 प्रश्न सोडवलेले आहेत किंवा 70 प्रश्न सोडवले म्हणण्यापेक्षा 70 प्रश्नापर्यंतच पोहोचलोय, म्हणजे राहिलेले 20 प्रश्न आहेत जे तुलनेने किंबहुना बहुतांश लोकांचे गणित आणि बुद्धिमत्तेचे राहिलेले असतात, याच्याकडे तुम्ही पोहोचलाच नाहीये. आणि मग तुमचा जो रिझल्ट येण्याचा चान्स, म्हणजे लिस्टमध्ये येण्याचं नाव जे तुमचं असतं, जर तुम्ही या 20 प्रश्नांपर्यंत पोहोचलाच नसेल तर ऑलरेडी तुम्ही रेसच्या बाहेर पडलेला असता. आणि म्हणून 1 तासाचं नियोजन, ज्याला आपण म्हणूयात की टाइम मॅनेजमेंट असणं सुद्धा गरजेचं आहे. सो ह्या गोष्टी क्लिअर करून घ्या. या राहिलेल्या 2 महिन्यांमध्ये याच्यावरती फोकस करणं अत्यंत गरजेचं आहे. कोणते कोणते विषय अगोदर सांगितल्याप्रमाणे जे प्रोडक्टिव्ह होते ते प्रोडक्टिव्ह विषय तुम्ही लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. भूगोलावरती भर द्या, 10 प्रश्नांपैकी आउट ऑफ पडतील इतकी प्रॅक्टिस करा. पॉलिटीवरती 15 पैकी 15 पडले जातात, पॉलिटी चेंज होत नाही ना, आपल्याला समजले जो कारण आवडता विषय असतो, फक्त रिव्हिजन देणं अत्यंत गरजेचं आहे. इकॉनॉमिक्समध्ये थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं, पण तिथं पण चांगले प्रश्नाची संख्या येऊ शकते. जनरल सायन्स सांगता येत नाहीये, तिथं तुम्ही इतरांसोबत चालणं अत्यंत अपेक्षित आहे. चालू घडामोडीचा कुणालाही अंदाज नसतो, मागच्या गडबडला वेगळंच काही विचारलं होतं, यावेळेस कसं विचारतील कुणाला माहित नाहीये. जे काही इतर लोक करतायत या सगळ्या लोकांबरोबर तुम्हाला करणं अत्यंत अपेक्षित आहे. यानंतर गणित बुद्धिमत्तेमध्ये 20 पैकी 20 जर येत असतील तर सोन्याहून पिवळे आणि ते पडू शकतात. तुम्ही प्रॅक्टिस दररोज करणं गरजेचं आहे. दररोजच्या शेड्यूलमध्ये काय असणं अत्यंत गरजेचं आहे सांगतो बघा, इकडे लक्ष द्या. पहिल्यांदा गणित आणि बुद्धिमत्ता, गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी या दोन्ही विषयांचे रिव्हिजन तुम्हाला दररोज करायच्यात. काय करायच्यात? दररोज करायच्यात. राहिला विषय इतर याचा, तुम्हाला भूगोल असेल, त्याच पद्धतीमध्ये इतिहास असेल, ठीक आहे, इकॉनॉमिक्स असेल, जनरल सायन्स असेल, यातले विषय तुम्हाला घ्यायचेत आणि याला साधारणपणे 3 ते 4 दिवसांमध्ये एक विषय झाला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी तुमचे विषय किती होत आहेत, तर इथं गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी सोडलं म्हणजे राहिले 5 विषय, बरोबर आहे. सो 5 विषय, इथं अजून एक विषय राहिला तो म्हणजे पॉलिटीचा. सो 5 विषय राहिले तर 5-15 दिवसांमध्ये एक रिव्हिजन बसलीच पाहिजे तुमचे. आणि जर 3 दिवसांमध्ये एका विषयाची रिव्हिजन बसत नसेल याचा अर्थ तुमचा अभ्यास ऑलरेडी झालेला नाही. जर तुम्हाला रिव्हिजनला कमी दिवस लागत असतील तरच म्हणायचं तुमचं आतापर्यंतचं वाचन झालेलं आहे. रिव्हिजन हे 2 ते 3 किंवा जास्तीत जास्त 4 दिवसांमध्ये तुमची एका विषयाची होणं अत्यंत अपेक्षित आहे. त्या स्पीडने तुम्ही जाणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की रिव्हिजन करत असताना कॉन्सेप्ट समजून नसतो घ्यायचा, तो ऑलरेडी समजलेला आहे, त्याला फक्त रिवाइज करत जायचं असतं. हा मुद्दा लक्षात घ्या, ठीक आहे. सो या बाबतीत तुम्ही जर गहाळ राहिलात तर तुमचा रिझल्ट येण्यामध्ये तफावत येऊ शकते. मात्र तुम्ही मी जे आत्ता काही गोष्टी बोललोय त्याचं जर व्यवस्थित नियोजन केलं तर मात्र तुमचा रिझल्ट हा हमखास येणार आहे. सो या व्यतिरिक्त तुम्हाला कोणती इतर माहिती हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो लास्टली, थँक्स फॉर वॉचिंग.